गेल्या 4 दिवसांपासून मान्सून एकाच जागी स्थिर. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये मोसमी वाऱ्यांचा वेग मंदावला. राज्यातल्या काही ठिकाणी उष्णतेची लाट सदृश असते. धरणातील पाणीसाठा 31 ऑगस्ट पर्यंत पिण्यासाठी राखीव. पावसानं ओढ दिल्यानं जलसंपदा मंत्र्यांचा निर्णय. उपलब्ध जलसाठा अत्यावश्यक गरजांसाठी वापरण्याचे आदेश. पुण्यामध्ये आजपासून दिवसाआड पाणी. महापालिकेकडून वेळापत्रक जाहीर, तर सम आणि विषम तारखेनुसार पाणी पुरवठा होणार. नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्रम पत्रिकेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव वगळलं. शिंदे विरुद्ध नाईक संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर. नाव वगळल्यानं खासदार नरेश म्हस्केंकडून नाराजीचा सूर. शिवसेनेपाठोपाठ नाशिकमधील भाजपचे नगरसेवकही सहलीला जाणार. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची खबरदारी. नागपुरातील भाजप नगरसेवकांना वर्षा निवासस्थानी डिनर. 17 जून रोजी मुख्यमंत्र्यांचा भाजप नगरसेवकांसोबत संवाद, तर 16 जून रोजी रामभाऊ माळगी प्रबोधिनी इथं विशेष प्रशिक्षण. विदर्भ वगळता राज्यातील शाळा आजपासून सुरू. पनवेलमध्ये मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तर पिंपरीतील शाळेमध्ये सुनेत्रा पवारांची भेट. रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन अखेर मागे. 22 जून पूर्वी रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक. मंत्री गिरीश महाजनांची शिष्टाई फळाला. सोलापूरच्या माळशिरसमध्ये वाहन विहिरीमध्ये कोसळून 8 भाविकांचा मृत्यू. राज्य सरकारकडून मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत. नागपुरातील प्राणी संग्रहालयामध्ये 2 बिबटे भिडले. झुंजीमध्ये एका बिबट्याचा मृत्यू, तर 1 गंभीर जखमी. 1 नर बिबट बाहेरच्या जंगलातून आल्याची शक्यता. क्राऊड वर्कच्या मागे लपून बसू नकोस, कुणाल कामरानं प्रणित मोरेला सुनावलं. आखाती युद्धाचा अखेर द एंड. होर्मुझ बंदर लवकरच खुलं होणार. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत केलं आश्वस्त. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचे आज्ञाधारक सेवक. राहुल गांधींचा पुन्हा एकदा हल्लाबोल. भारत आता तंत्रज्ञान पुरवठादार देश. फ्रान्समध्ये मॅक्रॉन यांच्या उपस्थितीमध्ये पंतप्रधान मोदींचं प्रतिपादन. वर्ल्ड कपमध्ये पुन्हा भारताकडून पाकिस्तानचा धुव्वा. पहिल्या सामन्यामध्ये 64 धावांनी चारली धूळ. दीप्ती शर्मा ठरली सामना. ऑस्ट्रेलियाची दमदार सलामी. तुर्कीवरती 2-0 असा मिळवला विजय. गोलरक्षक पॅट्रिक बीचची दिसली चमक. भीमाशंकर मंदिर आजपासून भाविकांना दर्शनासाठी खुलं. दर्शनासाठी भल्या पहाटेपासूनच भक्तांच्या लागल्या लांबच लांब रांगा. जेजुरगड विद्युत रोषणाईनं उजाळला. सोमवती अमावस्येनिमित्त भाविकांची मांदियाळी. गडावर येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष.